जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत तुमचं अजून एका नवीन यूट्यूबच्या व्लॉगमध्ये. आणि आजचा विषय असा आहे की सक्सेसफुली आपण या महिन्यात 2 व्लॉग अपलोड केलेले आहे. आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांनी टाका. कॉंग्रॅच्युलेशन, कीप गोईंग दादा असं टाका. म्हणजे कसं मला होप्स येतात असे, आणि जबरदस्त व्ह्यूज आले, त्यामुळे मला आहे ना खूप आनंद झाला. मग मी अस्मिताला म्हणलं, अस्मिता ॲक्च्युली आजारी होती थोडीशी, मग आज तिला थोडंसं बरं वाटते, तर मला थोड्याशा गोष्टी घ्यायच्या सिटीमधून जाऊन आपल्या नवीन कॉन्टेंटसाठी, व्हिडिओजसाठी आणि ब्ला 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 साडीज. आणि मग ती येते म्हणली मला, पण ती कशाच्या बेसिसवर येते म्हणली नाही ते का, तेरा एक काम होएगा तो मेरे को शॉपिंग करने का, तो मला तेरे को शॉपिंग भी करेंगे, कुछ टेन्शन नाही. तर त्या हिशोबावर आता मी तिला घेऊन जाणार आहे. पण सध्या मी आत्ता जिमला जातो आहे, आणि जवळजवळ मी 1 महिना आलं जिमला जातो आहे, त्यामुळे थोडंसं माझं वेट पण कमी झाले. काय मी सगळं जाऊन जिममध्ये तुम्हाला सांगेल, तो काय चलेंगे जिम में, अपना बैग उधर पड़ेला है. वासमिता ने अभी वीडियो में 38 किलो उठा के रखेला है, बोले तो जाने का पक्का जिम करने का, झपाझप निकल के आने का घर पे. चांगली नव्हती, बिलकुल चांगली हिंदी नाही, शपथ. म्हणून मी हिंदी बोलत नाही. मराठीचा विषय एकदम बेस्ट, मराठी एकदम बेस्ट, हिंदी कधीतरी कडक. चला जिमला जाऊया. फायनली मित्रांनो जिमला आलेलो आहे, आणि तसं मी तुम्हाला सांगितलं 1 महिना आलं मी जिम करतोय. आणि मी जिम करून जवळजवळ मला वाटते 2.5 किलो वजन कमी झाले माझं 1 महिन्यात. मी चेक केलं, माझं पोट खूप वाढलं होतं, पण आता नॉर्मल झालं. ते पूर्ण असं होतं, असं होतं पूर्ण, दाखवतो ते असं होतं पूर्ण. तर नॉर्मली थोडंसं असं वगैरे झालं. सो सगळ्यात जास्त थँक्स जर मला कोणाला म्हणायचं, थँक्स टू आदित्य भाऊ सातपुते. कारण की ती जी मोटिवेशन मला भेटली ना, त्याने मला सांगितलं की असं बघ, मी एवढं केले, चालू कर, असं कर. म्हणलं यार नाही भाई, करायला पाहिजे भाई, एवढ्या गडबडीत तो करतोय, आपल्याला पण जवळ काही विषय नाही आहे. तर त्याने मोटिवेशन केलं, आणि त्यानंतर झाले आदित्य भाई 2.5 किलो वजन कमी झाले तुझ्या भावाचं, काहीच टेन्शन नाही. मी मोजले, माझ्याकडे एक जुना एक फोटो आहे, तो पण आहे, आणि आत्ताच्या वेटचा फोटो मी टाकतो, एकदम ओके विषय. आणि आज थोडंसं काम आहे, गडबड आहे. आता आज लेगचा वर्कआउट केलेलं आहे मी पूर्ण, आणि माझ्या व्हिडिओची क्लॅरिटी थोडी कमी होत असेल, कारण की मी जुना मोबाईल यूज करतो. एक मोबाईल शॉपवर आहे, आत्ता शॉपवर पण जायचं आहे, भरपूर कामं सुरू आहेत, ती मी तुम्हाला दाखवतो. पण आज इंटरेस्टिंग ब्लॉग आहे, कारण की अस्मिताला मी शॉपिंग करायला घेऊन जाणार आहे. ती माझ्यापासून नाराज आहे थोडीशी, कारण की 2-3 दिवस ती आजारी होती, मी कंटिन्यू कामात व्यस्त होतो, घरी गेलोच नाही लवकर. मग त्यामुळे ती थोडी चिडायची. मग आज मी तिला म्हटलं चल थोडं फिरून आणतो, आणि थोडं शॉपिंग पण करावं तिला. सो पोरींना माहिती तुम्हाला की शॉपिंगचं किती विषय असतो. आता कंटिन्यू करा मस्त. ते वर्कआउट काय दाखवत नाही, कारण की वर्कआउट काय सगळे दाखवत असतात, त्यामुळे नाही. आणि आतमध्ये जिमच्या आतमध्ये गाणे चालू आहेत, त्यामुळे ते विषय होईल. पण शेवटी बघू, मला जर वाटलं बॉडी दाखवायची तर मी तुम्हाला एक कट दाखवू शकतो, पण वाटलं तर चला कंटिन्यू करा. बाकीचं राहिलं वर्कआउट करून येतो, आणि मग घरी पण पळायचं आहे. आता माझं वेट 76च्या आसपास होतं पूर्ण ह्याच्यासोबत. आता वर्कआउट झाल्यावर बघू किती होतं वेट, चेक करू आपण. माझं ऑलमोस्ट वेट 75 ॲप्रॉक्स होतं, 100%. आता ते जवळजवळ 71.9 काहीतरी आलं आहे, म्हणजे 2 किलो तरी ठीक आहे. 2 किलो 100% कमी केलेलं आहे मी, आणि हे विदाऊट डाईटमध्ये गेले. आता मी डाईट सुरू करणार आहे, आणि मी 1 महिना का सांगत नव्हतो, कारण की भाई लय मला सारखा त्रास होतो. मी आज पण ब्लॉगमध्ये घेणार नव्हतो, पण म्हटलं ठीक आहे ना, चला घेऊया आता ठीक आहे, चाललं आहे ओके. काय होतं, आजारी वगैरे पडतो, थोडीशी नजर टाईपवाला विषय. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पण असा प्रॉब्लेम होतो जर तुम्ही वर्कआउट वगैरे करत असाल. मग तोंड खूप आता हे दिसतंय, कारण की जस्ट वर्कआउट केलं आहे. आता घरी जातो, आणि असं मी त्याने एक मस्त डायलॉग दिला होता मला, आता लवकर आहे, किती वेळ करतो म्हणला, 15 मिनटं झालं. ती म्हणली 15 मिनटात नाही, तू 4-5 वाजवणारच, आणि आता 3 वाजलेले जवळजवळ. असं चलो कंटिन्यू करा गाईज, आणि कमेंट करून नक्की सांगा की नजर लागते का नाही असं दाखवल्यानंतर ना, तुमच्यावर झाले का असं. अयो कसला काम लावलाय. तर मित्रांनो, आज माऊ अचानक आलेली आहे घरी, नवीन विषय. आणि आज माऊ तुझ्यावर काय नाहीये माऊ, विषय काय माहिती का? अरे भाई ढेरका बघितला काय आता तुम्ही? तेवढा नाही, मी बघितलंय ते शर्ट असं बाहेर येते ना का, ते डेअरी म्हणते मला येऊ का माऊ क्या विषय आज पुन्हा में शूट साठी आखाड पार्टी करायला आले का? हा काय बोलते खरं? मी पण बोलवलं होतं तिला.
मग जाऊ आपण बाहेरच आकार पार्टी करायला. जाऊ शकतो आपण बाहेरच जाऊया. आखाड पार्टी कराय. बाहेर जायचं हा चल ना. ए बाहेर जायचं. हा काय कर सगळं जेवण बनव आणि बाहेर घे वाट्यावर आपण बाहेर खाऊ. हळू. जास्त नाही चल ना तू. हा? दे ना हे शॉप काहीतरी. काय देतील? शॉप देत सवय नाही मला. तुला दिलं मी का? शॉप, बाकी नाही कोणाला. वायर म्हणे हा, बाहेर पण आहे. हा हो. म्हणजे नाईटचं काम मला. सो गाईज आता मी आलेलो आहे आणि नेहमीप्रमाणे मी तुम्हाला घराला दाखवू शकतो. जसं की माझ्या बायकोला माझ्या एवढा विश्वास आहे ना की ते मला माझ्यावर पण नाही तेवढा. हे बघा या ठिकाणी किती वाजले रे बाळा? 4 वाजले आणि अस्मिताने मला सांगितलं होतं की 4 वाजणार आहेत. बघा म्हणजे भविष्यवाणी करावी तर ती अस्मिताने. काय अस्मिता? आता अस्मिताला मी काय म्हणलं माहिती का? अस्मिताला मी काय म्हणलंय की बॉडी बिडी अशी दिसते बिसते नाही का, तर मला म्हण ना असं आहे नाही का एक मस्क्युलर असं पॉप्युलर विप्युलर. तर मला बोलते हा मला म्हणते की तू मला कधी बोलतो का? मग मी तिला काय बोललो माहिती का? तुम हुस्न परी तुम जाने जहा तुम सबसे हसी तुम सबसे काय सौंदर्य साबुन नाही Shit. Skip. सौंदर्य साबुन अस्मिता. अरे सुंदरतेची व्याख्या जी होती ना ती तुला बघूनच रचली गेलेली आहे माहिती का अस्मिता? शपथ. Vlog साठी बोलतोय ना? ब्लॉग साठी काय बोलायचं? ब्लॉग साठी काय बोलायचं? अरे भाई हे बघ हे असं आहे ना म्हणून मी बोलत नाही. मी कधी पण बोललो ना तोंड उघडतं. अरे काय बोलायचं. अरे पण विचार कर ना ब्लॉग साठी तरी तोंड उघडते. अरे वा सॉरी उपकार झाले तुमचे धन्यवाद. अरे आमचं खूप आशीर्वाद सारं. आशीर्वाद आशीर्वाद मला कॉम्प्लिमेंट आशीर्वाद. बोल ना. हा आणि ही पोरगी काय करणार होती माहिती काय म्हणली मग तू आता मला? काहीच नाही. मेकअप नाही करणार. ती बोलली हे अरे कोणत्या भाई पण मला मुलीला विचार जर भाई मला रिएक्शन blush- झालंय आणि मी नाही करते आणि हे ब्लश करते. म्हणजे फक्त ब्लश म्हणजे ऐक ना हे ब्लश त्याच्या आधी फाउंडेशन फाटली. विचार अस्मिता. अरे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. फाउंडेशन नाहीये. मग काय लावलंय त्याच्या आधीचं काय कन्सिलर होतं? म्हणतात त्याला बावळट. बरं कन्सिलर लावलं ना तिने. हा मग काय ते मग? मेकअप नाही झाला. पण झाला ना किती झालं तरी झालं ना. नाही झाला. आणि आज माऊनी आणि थांब. आज माऊनी आणि मी कॉम्बिनेशन केले चुकून. हे बघा माऊनी आणि मी आहे ना आता व्हिडिओ काढताना आमचं स्टोरेज फुल झालं होतं. माझा मोबाईल माहिती नाही ना. माऊनी आणि मी कॉम्बिनेशन केलं. दाखवतो बुटन दाखव की ब्रदर अँड सिस्टर्स जीन्स होमीज जीन्स. तिला आता मारतो बघा. हा तर मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला पण आणि माऊला पण विचारायची आहे. हे अस्मिता आहे ना अस्मितानी सांगितलं की हे वाले हेअर चांगले असतात म्हणजे मोठे कर केस सो चांगले असतील तुला. तर मला एक क्वेश्चन विचारायचा आहे सगळ्यांना आणि माऊला पण. आता अस्मिता म्हणते की हे जे केस मी वाढवलेत किंवा तिने मला सांगितलं की वाढव बाबा चांगले दिसतात ते. तर ते चांगले दिसत आहेत ॲक्च्युली पण मला ते कॅरी करायला आणि काय म्हणतात त्याला हँडल नाही होत असं. हां हँडल नाही होते म्हणजे त्याला नीट ठेवता येत नाही. ते मेसी होते सारखे असे काय पण हलतात वगैरे. आणि माझे केस थिकनेस एकदम पातळ आहे असे त्यामुळे असं थोडंसं हे पण दिसतं. मी बारीक ठेवतो तेव्हा जरा चांगले वाटत होते आणि मग ते मला खूप त्रास देतात. तुला काय वाटतं मी कापायला पाहिजे का ठेवायला पाहिजे? ठेवायला पाहिजे पण छान दिसतात ते. जर पण मी बारीक केलं तर नाही छान दिसणार का? ऑब्विसली दिसणार पण तिची इच्छा आहे ना. तर पण तिची इच्छा मी 2 महिने पूर्ण केली पूर्ण ठेवले केस. इच्छेचा विषय नाही ते मी शूट वगैरे करतोय ना मग मला प्रॉब्लेम होतात त्याचे. मग काय होतं दर 10 मिनिटाला ते करा दर 10 मिनिटाला करा. हा मग तेच होतंय. स्काल्प म्हणजे डायरेक्ट भाई मराठी भाषेत टाकला गँग. तर काय वाटतं असं तुला मी काय करायला पाहिजे? ठेवू का तुला जे कट? वाटतंय ते कर. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड विषय होता. तेरे को जो करने कर वो तेल लगाते गए तेरा. तेरे को मैंने बोला तेरे को नहीं सुनने का उधर जा पेट पड्या ऐसा उसने बोले. आणि त्याच्या आधी आम्हाला भांडण होय म्हणून तिने डायरेक्ट असं बोलले. मेरे को मालूम आहे. पण मला हा मी आज नाही कापणार आहे. मी हा उद्या सकाळी 11 वाजता अपलोड करणार आहे. मला कमेंटमध्ये जेवढं जास्त येईल की ठेव कापून टाक कारण इंस्टा वगैरे बघता तुम्ही तर त्याच्यावर शेवटी बघताय. नाही नाही आता याचे 3 नाही पार्ट नाही. त्याचा विषय काय आहे की मला बघतंय कोण सारखं तिथं तर त्यांना कळलं ना ते विचित्र वाटतंय का नाही का काय ते कंटिन्युअसली वाटतं. त्यामुळे तुम्ही काय करा कमेंट करा की 4-5 पार्ट झाले. बारीक ठेवायचे का मोठे वाढवायचे. सो चला आता बघू आणि तुमच्या ज्या कमेंट्स येतील सगळ्या त्या वाचणार आणि त्याच्यावर बघू आपण की कसं पाचक पुचूक कारण टाकायचंय.
इसको लगता है रे इसका सब सुनते तेरा कौन नहीं सुनेगा जा. अरे नको ना ऐकू मी कोण म्हणतंय तुला नको ऐकू सोड ना. आम्ही फायनली निघलेलो आहे आणि आत्ता जस्ट गाडीमध्ये मध्ये थांबलो होतो माऊ आणि माझे फोटो काढायला. सो फोटो वगैरे काढले आम्ही आणि आत्ता आम्ही सिटीमध्ये भरपूर ट्रॅफिक आहे सिटीमध्ये. आणि ॲक्च्युली सिटीमध्ये या टायमाला सॅटर्डेला गाडी नाही आणायला पाहिजे पण आता आमच्याकडे ऑप्शन नव्हतं. पाऊस बिऊस पडला लपड्याची कामं झाली असते सगळे त्यामुळं आपण लपड्याची रम्मी झाली असते. अरे लय लोकांनी कमेंट केले मला लपड्याची रम्मी. तू चेक केले कमेंट्स? मग काय म्हणणं आहे तुझं आता? काय नाही चांगला डायलॉग हो चांगलं माऊ हे डायलॉग चांगला नाही लपड्याची रम्मी. किती 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 पोरांनी म्हणजे पुण्यातले किती सगळेजण वापरतात का नाही पुण्यात? पिक्चर मध्ये पण वापरलाय का ना? आताच्या मूवी मध्ये पण वापरलाय माहिती का आपल्या आंबट शौकीन मध्ये. हे चांगला डायलॉग आहे राव काय अप्रिशिएट करायला पाहिजे. मला पण बघायचं काय आंबट शौकी. ठीक आहे मी तुला दाखवेन. आणि आता मला माईक घ्यायचा आहे ॲक्च्युली. माझा जो जुना माईक आहे तो खराब झालाय. आता मला नवीन एक माईक हवा आहे पण तो चांगला हवा आहे कारण की खूप जागी मी जातो ना तेव्हा ते आवाज वगैरे नॉईज वगैरे खूप येत असतो मागणे गाड्या बिड्या येते आणि मला आउटडोअरला व्हिडिओ बनवता येत नाहीये आणि घरात पण बनवलं तरी खूप प्रॉब्लेम होतो. मग त्याच्यासाठी मला आता माईक घ्यायचं तर मी माईक घ्यायला चाललंय. आता माईक वगैरे घेतो मस्तपैकी आणि बघूया आता पुढं कसं करतात काय करतात. आणि ह्या दोन डोकंदुखींना मी घेऊन चाललोय. माऊ खरं डोकंदुखी खरं सांग अस्मिता आपल्या तिघांमध्ये कोण आहे? आता आम्ही जरा बाहेर चाललोय पण त्याच्या आधी मस्तपैकी आपल्या आपल्या चौकाची ताकद रशीद भाई पठाण यांचा वाढदिवस आहे. भाऊ वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हे आपल्या चौकाचं भविष्य ह्यो ह्याचा पोरगा आणि ह्यो ह्याचा पोरगा. आता मस्त केक बिक कापतो आणि मस्त मग घरच्यांना घेऊन आज आमची मोठी गाडी जरा कामाला लावली गॅरेजला. कशी गँग बसली बघा. सगळे आकड पार्टीचं नियोजन आहे यांचं सगळ्यांचं. कुठं कुठं आकड? हा पाटील खानावळी आपल्या घरची जाधवांची पाटील खानावळी आपल्या घरचं हॉटेल तिकडे आम्ही आता चाललोय. मस्त आहे मम्मी. काय म्हणतोस? काय नाही म्हणत आता मी. चला तिकडे गेल्यावर बोलू. गाडीतले गरम होते. सगळी फॅमिली इन द हाऊस गँग इन द हाऊस आहे सगळी आणि जबरदस्त तुफान गर्दी आहे त्यामुळं कशी पाटील का नाव अरे कामाला जबरदस्त तुफान गर्दी आहे. माऊ तू स्पेशल आकाड खाण्यासाठी आले ना पुण्याला? स्पेशल आकाड खायला आलेलं पुण्याला. आणि ह्या सगळ्यांचं मत आहे दादाला इथं नाही पाहिजे. दादा तू घरी जा म्हणतेस सगळं. पार्सल घेऊन घरी जा नाही तर तू घरी जा आम्ही मागणं पार्सल घेऊन. हा नाही आयुष ऐक ना कॅप्चर होते बघ आयुष्य कॅप्चर होते बघ ना फक्त. हे सगळे काम असे पण मी करत असतो लक्षात घे. मग तू ठेका घेतलाय ना माझे सगळे काम करायचा. मी काय ठेका घेतलाय? तू ते मंगळसूत्र घातलं नव्हतं का माझ्याकडे? ये मेरी फैमिली है और इधर आकड़ पार्टी चल रही है आणि हमारे इधर एक बाकासूर भी है. दादा ह्याला मी काय म्हणलं दादा 2 मिनिटं थांब आपण हे व्हिडिओ काढू मस्त असा. एवढं म्हणत वर थाळी संपली. सगळ्यांची थाळी ओके हो का? सगळ्यांचं ओके. अरे भाऊ काय चाललंय नक्की? बघ अरे कपडे उभे आणलंय त्यांनी. अरे बाबा माऊ कसं आहे? हा माऊ कसं आहे? ओके ना? नाही मी कट करणार आहे दादा. दादाने एक नवीन डिश आणली. कुठली दादा? चिकन वराडा. त्यात काय असतं? त्याला चिकन खाला ओरडायचं शेजारच्याला नीट खायला ना.
भाऊ तुला खायचं का चिकन बराडा? हा चिकन बराडा पण असतो काय सांग बरं? चिकन बराडा म्हणजे तिखट केलं तर चांगलं चिकन बरं. पंक्तीचं महत्व सोडून आयुष्य आज केक कापायला चाललंय. काय आहे तुझं आज? 10K कम्प्लीट झालं. आणि तुम्ही काय हसताय? तुम्ही काय हसताय? आनंद आनंद. कापला हे लोक काय हसताय रे? कोण ना हसत कोणाच ना कोण पण ना बर. झालंय काय मी तुम्हाला सांगतो. मला सांगायचं होतं मग तुम्हाला काय तुम्ही सांगितलं नाही ना म्हणून मी सांगतोय इथं आता. मग नको ना सांगू, त्यांनी नाही सांगितलं हा? मग तू पण का सांगतोयस? झालेच आहे ते प्रॉब्लेम कोणीतरी केला असणार. झालेत मावशी इसको दे. माझे पण कमी होतात काय विषय नाही. ऐक ना तुझे कमी नाही होत, तुझे कमीच होते ते वाढत नाहीत. म्हणून ती तुला सपोर्ट करते. मावशी. काय झालं माहितीये का? ह्याचे धाके झाले सकाळी आणि आता ते मागे पुढे फॉलोअर्स घालतात. फॉलोअर्स कमी पण झाले परत. आता परत धाके झाले ते. आता परत धाकेले. आता परत ते कापाय चाललाय. धाकेच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ तुला. हे बघायचं व्हिडिओ कडे कसा आहे नातकुळा? चला बाय बाय. सुट्टी नॉट. एक नंबर. फायनली मी घरी आलेलो आहे आणि मित्रांनो आता व्लॉग संपलेला आहे. कीप सपोर्टिंग बाय बाय. आणि तुम्ही तुमचा आकार कसा जोरात साजरा केला ते पण मला कमेंटमध्ये जर सांगितलं तर मला पण खूप आनंद होईल, कारण की मी सध्या सगळ्या कमेंट्स वाचतोय आणि आता झालेला खूप उशीर. तुम्हारे भाई को सोने गए बोले तो विषय एंड करने के इधर लाइक मारने के सब्सक्राइब और भेजने का वीडियो भाई को दे रे शेअर बोलते. लवकर लवकर जा, सगळं करा. लव यू, कीप सपोर्टिंग. मिलते अगले व्लॉग में. चुम्मेश्वरी.